कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आलेला आहे। तर कतार नंतर संयुक्त अरब अमिरातीनं इराण सोबत करार केलाय। मुंबईतील पाणी टँकर ऑपरेटर्सनी संप मागे घेतलाय। गुजरात पर्यंत पाईपलाईनद्वारे आता थेट समुद्रातून गॅसचा पुरवठा होणार आहे। तर 30 जून पासून कागदी नोटा बंद होणार का? फिफा विश्वचषक 2026च्या तिकिटांच्या किमती ऐकून तुम्ही थक्क व्हाल। अजय देवगनच्या धमाल 4चा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे? या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 11 जून वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी महाराष्ट्रातल्या प्रशासकीय बदलाची। महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं एक मोठा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण 10 शासकीय विभागांच्या निर्मितीला तसंच शिक्षण आणि औद्योगिक विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आलेली आहे। कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी विभागांची संख्या 33 वरनं 43 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर हा निर्णय 13 मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेशी संबंधित आहे, ज्या अंतर्गत आता सध्या एकाच विभागाअंतर्गत कार्यरत असलेले उपविभाग हे स्वतंत्र विभागांमध्ये रूपांतरित केले जातील। मात्र राज्य सरकारनं असं स्पष्ट केलंय की या पुनर्रचनेअंतर्गत कोणतीही नवीन पदं निर्माण केली जाणार नाहीत। त्याऐवजी विभागांना अधिक प्रभावीपणे काम करता यावं आणि जलद निर्णय घेता यावेत, यासाठी कार्य आणि जबाबदाऱ्यांचं पुनर्वितरण केलं जाईल। पॉडकास्टची दुसरी बातमी संयुक्त अरब अमिरातीची। कतारच्या पाठोपाठ संयुक्त अरब अमिरातीनं इराणसोबत एक करार केलाय। हा दावा इस्रायली माध्यमांनी केलाय। या करारानुसार संयुक्त अरब अमिरातीनं तेहरानला $3 अब्ज पाठवले आहेत। त्या बदल्यात इराण युद्धादरम्यान संयुक्त अरब अमिरातीवर हल्ला करणार नाही। इराणनं हा करार नाकारलाय। इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनुसार तेहरानला या कराराअंतर्गत कोणताही निधी मिळालेला नाही। काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीतून $3 अब्ज किमतीची मालमत्ता विमानानं तेहरानला पाठवण्यात आली। या खेपेमध्ये असलेल्या पैशांची आणि वस्तूंची नेमकी रक्कम उघड करण्यात आलेली नाहीये। राजनैतिक प्रयत्नांना चालना देण्यासाठी हा निधी पाठवण्यात आला होता। काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीतून $3 अब्ज किमतीची मालमत्ता विमानानं तेहरानला पाठवण्यात आली। या खेपमध्ये असलेल्या पैशांची आणि वस्तूंची नेमकी रक्कम उघड करण्यात आलेली नाही। राजनैतिक प्रयत्नांना चालना देण्यासाठी हा निधी पाठवण्यात आला होता। पॉडकास्टची तिसरी बातमी मुंबईकरांसाठी। मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पाणी टँकर चालकांचा अनिश्चित काळासाठीचा संप आता संपला आहे आणि त्यामुळे शहरातील गंभीर पाणी टंचाई आणि अत्यावश्यक सेवांवरला धोका टळला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टँकर चालकांना बजावलेल्या सर्व नोटिसेस मागे घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर मुंबई टँकर्स असोसिएशननं आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत टँकर ऑपरेटर्सच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली। त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली। मुंबई टँकर्स असोसिएशनचे खजिनदार अमोल मांधारे यांनी सांगितलं की सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करून सकारात्मक भूमिका घेतलीय। जिल्हाधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका पुढील 4 दिवसात या संदर्भात लेखी आदेश जारी करतील अशी अपेक्षा आहे। पॉडकास्टची चौथी बातमी आहे समुद्रातील पाईपलाईनची। भारताच्या गुजरात आणि ओमान दरम्यान 2000 किलोमीटर लांबीची एक खोल समुद्रातील पाईपलाईन प्रस्तावित आहे, जी भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण बदल घडवणारी ठरू शकते।
अंदाजे $5 अब्ज खर्च असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत ओमानमधल्या रास अल जाफन पासून तर गुजरातमधील मुंद्रा बंदरापर्यंत अरबी समुद्राखालून गॅस पाईपलाईन टाकली जाणार आहे. ही गॅस पाईपलाईन समुद्र सपाटीपासून 3,400 मीटर खोलीवरून जाणार आहे. त्यामुळे ती जगातल्या सर्वात आव्हानात्मक खोल समुद्रातील पाईपलाईन्सपैकी एक ठरते. ही पाईपलाईन भारताला दररोज 31 दशलक्ष मेट्रिक स्टँडर्ड क्युबिक मीटर नैसर्गिक वायूचा पुरवठा करेल. पॉडकास्टची 5वी बातमी कागदी नोटांवर बंदीची. गेल्या काही दिवसांपासून आरबीआयबद्दल विविध बातम्या सोशल मीडियावर फिरतायत. यापैकी एक बातमी अशी आहे की आरबीआय लवकरच भारतात कागदी नोटांवर बंदी घालून त्यांच्या जागी प्लॅस्टिकच्या नोटा आणणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता सरकारनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ सरकार मान्य PIBच्या अधिकृत ट्विटर खात्यांवरून शेअर करण्यात आलाय. एजन्सीनं हा व्हिडिओ पूर्णपणे खोटं असल्याचं जाहीर केलंय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं फिफा विश्वचषकाची. 2026 फिफा विश्वचषक अवघ्या काही तासात सुरू होत आहे. यावेळी उत्तर अमेरिकन खंडाला याचं यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. 48 संघांची ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको इथे खेळवली जाणार आहे. प्रत्येक विश्वचषकाप्रमाणे या वर्षीची स्पर्धा ही पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे तिकिटांची किंमत. फिफा विश्वचषक 2026चे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मोठी रक्कम मोजावी लागेल. कारण एका सामन्यात तिकिटाची किंमत ही किमान 10,000 रुपयांपासून सुरू होते, तर अंतिम सामन्यासाठी 6 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल. पॉडकास्टची शेवटची बातमी धमाल या चित्रपटाची. दिग्दर्शक इंद्र कुमार लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी धमालचा 4था भाग घेऊन येत आहेत, ज्यामध्ये पुन्हा एकदा अजय देवगण, अरशद वारसी आणि इतर अनेक मोठे स्टार्स आहेत. हा चित्रपट 10 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर त्यापूर्वी सुमारे 1 महिना आधी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलाय. अजय देवगणच्या म्हणण्यानुसार धमाल 4चा ट्रेलर 12 जून रोजी प्रदर्शित होईल. अजय देवगणनं इंस्टाग्रामवर धमाल 4चं पोस्टरही शेअर केलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.